हॅलो गाईज, वेलकम टू माय अनदर मिनी व्लॉग. चला तर मग स्टार्ट करूया मेकअपपासून. तर माझ्या लग्नामध्ये मी माझा मेकअप स्वतःच केला होता, कारण की गावाकडं मला कोणी भेटलं पण नव्हतं दुसऱ्याने. माझ्या बहिणींचा पण मीच केला होता. त्यांचा आवरता मला इतका उशीर झाला की मी त्यांना वाकडं तोंड करत होते त्या टायमिंगला. लग्नाचा टाईम झाला होता आणि माझं काहीच आवरून झालेलं नव्हतं. मी आत्ता कुठं रेडी झाले होते तर त्यात माझा नवरा आला आणि तो पण काहीच आवरून आला नव्हता, तर त्याचं पण इथं मीच आवरत होते. माझी नणंद मला इथं सांगत होती की पटकन आवरा, लग्नाची वेळ झाली आहे आता. आणि इथं माझी बहीण माझ्या नवऱ्याला दादा म्हणत होती. तर माझी नणंद तिला सांगत होती की आता तू दादा म्हणू नको, त्याला जिजू म्हण, दाजी म्हण, भाऊजी म्हण, पण आता दादा नको. आणि मी पण माझ्या नवऱ्याला अरतुरं बोलत होते. तर माझी नणंद मला पण सांगत होती की तू पण आता अरतुरं नको बोलू, तू आता आवाजाव बोल. आणि इथं आम्ही पटापट आवरून लगेच केली मंडपामध्ये एंट्री. आणि फायनली इथं आमच्या दोघांची मॅरेज सर्टिफिकेटवर साईन झाली होती. आय एम सो हॅपी. आणि हा माझा भाऊ लग्नात आलेला सगळ्या मुलींकडे बघून शायनिंग मारत होता. जसं की तुम्ही बघू शकता किती छान मांडव टाकलाय माझ्या लग्नाचा. डेकोरेशन पण किती छान केलंय. इच अँड एव्हरी मुवमेंट मला ड्रीम वाईब देत होतं माझ्या लग्नामध्ये. आणि ह्या माझ्या बहिणी कुठल्या साऊथ इंडियन हिरोईनपेक्षा कमी दिसत नव्हत्या माझ्या लग्नामध्ये. माझं लग्न व्यवस्थित पार पडल्यानंतर इथं माझा एकदम हार्डेस्ट मोमेंट चालू झाला. स्टार्टिंग झाली माझ्या आत्यापासून चालू. हिजा माझ्यात आणि माझा ह्याच्यात खूप जास्त जीव आहे. माझी आत्या कमी आणि माझी बेस्ट फ्रेंड जास्त आहे. फोटोग्राफर मध्ये नसतं. आणि इथं बघा आता माझी बहीण कशी रागाने बघते. हिला असं वाटतं मी ही जी बहीण आहे ही आत्याच्या गळ्यामध्ये पडून इतकी का रडतीये, माझ्यापाशी का नाही आली ही अगोदर. माझ्या बहिणीचं आणि माझं तर कधीच जमलं नाही लाईफ टाईम. कधीच आम्ही एकमेकांना नीट बोलत नव्हतो, एकमेकांशी नीट वागत नव्हतो. पण ह्या मोमेंटला रिअलाईज झालं की हाय आमच्यामध्ये खूप जास्त प्रेम आहे. तेरे दिल का मेरे दिल से रिश्ता पुराना है, इन आँखों से हर आंसू मुझको चुराना है. सूरज दादा पण इथं खूप जास्त इमोशनल झाला होता. मी आधी त्याला कधीच रडल्याला बघितलं नव्हतं, पण माझ्या लग्नात तो रडला. आम्ही दोघं रडता असं झालं की आमची वहिनी बाजूला थांबली होती. त्याला बोलताच मी निघून चालले होते. तीच बाजूला आहे म्हणून मला ध्यानातच नाही आलं. लग्न इतक्या लांब गावाकडे असताना पण दोघं जण आले. त्यांनी आलेलं मला खूप चांगलं वाटलं. त्यांनी मला म्हणलं पाहिजे होतं की आता चांगलं राहा, व्यवस्थित राहा, पण मीच त्यांना म्हणत होते नीट राहा, सांभाळून राहा. आणि मग आल्या आंटी पण माझ्या लग्नामध्ये खूप जास्त रडत होते. पण माझा काय प्रॉब्लेम होता माहीत नाही. आंटीच्या मम्मीच्या गळ्यामध्ये मी जेव्हा पण पडत होते ना त्यावेळेस मला रडायलाच येत नव्हतं. पण जेव्हा मी पप्पाच्या अंकलच्या गळ्यामध्ये पडून रडायला चालू केलं ना तेव्हा मला रडायला चालू झालं. इथं पण बघू शकता तुम्ही. मम्मी रडते आणि मी तिला समजते नको रडू मम्मी. पण शेवटी आई ते आईच असते. आपण कितीही आपल्या आईला सांगितले की नको रडू, पण तिची लेक सासरला जाते म्हटल्यानंतर ती रडणारच. जगातली मीच पहिली मुलगी असेल जी माझ्या लग्नामध्ये आईच्या गळ्यामध्ये पडून रडली नाही. आणि ही माझी आजी. लहानपणापासून मला माझ्या आजीनेच सांभाळलेलं आहे. मी तिच्या नजरेसमोरच लहानाची मोठी झाली आहे, म्हणून तिच्यासाठी खूप हार्ड होतं ही सिच्युएशन. आणि इथं मग मी अंकलकडे गेले. अंकलला पण ह्याआधी कधीच मी रडलेलं बघितलं नव्हतं, कधीच. मी लहानाची मोठी झाले इतकी त्यांच्यासमोर, पण मी त्यांना कधीच आधी रडताना बघितलं नव्हतं. पण हा मोमेंट बघा तुम्ही.
हे माझे वडील आहेत आणि ह्या सीनला तर काही शब्दच नाही आहेत माझ्यापाशी बोलण्यासाठी. फसले जो काटे जाए उगते नहीं है, बेटियां जो ब्याही जाए मुड़ते नहीं है, ऐसी विदाई हो तो लंबी जुदाई हो तो दहलीज दर्द की भी पार करा दे, बाबा मैं तेरी मलिका टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार. सगळं झाल्यानंतर फायनली मी माझ्या घरी आले, माझ्या औक्षण घेतला आणि गृहप्रवेश केला. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.